आज आमच्या झिम्बाचा ट्रीटमेंटचा 5वा दिवस आहे आणि मी परवा झिम्बाला इंजेक्शन दिल्यानंतर नाही मी गेली होती तेव्हा IV दिलं होतं. IV देऊन मी त्याला तिच्या घरी सोडलं, घरी म्हणजे त्याच्या सोसायटीच्या एरियामध्ये सोडलं आणि मी निघून गेले. काल मी अख्खा दिवस तिथे नव्हते, वहिनी घेऊन आल्या होत्या त्याला काल आणि आज मी त्याला घेऊन आलेली आहे. तर आज झिम्बाला आवाज दिल्यानंतर झिम्बा पळत पळत आला, परंतु झिम्बा एक वाईट गोष्ट करतोय, ते म्हणजे डॉक्टरांनी दिलेलं औषध खायला मागत नाहीये. तो मम्मीचं दूध पितोय आणि बाहेरून छोट्या छोट्या मुलांनी त्याला दूध आणून दिलं ते दूध पितो, पण ते त्याला नाही प्यायचं आहे. पण हा ऐकत नाही, ते सॅशेवालं औषध आणि अंड अजिबात खायला मागत नाहीये. आणि मी जेव्हा गेले ना सोसायटीमध्ये आणि झिम्बा असं म्हटल्यानंतर ना झिम्बा तुरु 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 पळत आला. थोडा ॲक्टिव्ह आहे झिम्बा. पण अजून एक बॅड न्यूज आहे. झिम्बा आणि त्याचे 3 भावंड असे 4 जण होते. तर मी मागे एक व्हिडिओ टाकलेला बघा, त्यामध्ये मॅक्स नाव ठेवलं होतं. तर त्यातला एक ब्लॅक डॉगी ज्या दिवशी मी झिम्बाला IV साठी घेऊन आले होते ना, त्या दिवशी मी सोडला आणि एक व्हिडिओ पण बनवला होता. त्याच दिवशी एक ब्लॅक डॉगी वारला असं मला कळलं आणि काल तर मी तिकडे नव्हतेच. आणि एक डॉगी जो दुसरा मॅक्स होता त्याला कोणीतरी घेऊन गेलं. व्हेरी सॅड. आता ज्याने कोणी नेलं असेल त्याने व्यवस्थित सांभाळ करावा, नसेल सांभाळ करायचा तर निदान जिथून आणलं तिथे सोडावं त्याने, मारुती मंदिरमध्ये. आम्ही सांभाळू त्याला जसं सांभाळायचं तसं. आणि आता झिम्बाचा ट्रीटमेंटचा 5वा दिवस आहे आणि आता बघू डॉक्टर काय म्हणतायत, IV द्यायचा की इंजेक्शन द्यायचा. झिम्बाला इंजेक्शन दिलेलं आहे, IVची गरज नाही आहे. आता त्याला 2-3 दिवसांनी टिक्सचं औषध द्यायचं. हो झालेत ना टिक्स. हां काय जायचं का घरी? आता जायचं घरी? झिम्बा घरी जायचं नाही? जायचं इथे झोपायचं तुला? जायचं ना, चला.